जालना जिल्ह्यातील वाटूर गावचे रहिवासी असलेल्या दत्ता शिंदे यांनी शेळी पालनातून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधलाय। ते अर्धबंदिस्त पद्धतीनं शेळी पालन करतात। शेळ्यांचं खाद्य आणि आरोग्य यांचं योग्य व्यवस्थापन केल्यास शेळी पालनातून चांगलं उत्पन्न मिळवता येतं, हे शिंदे यांनी दाखवून दिलंय। दत्ता शिंदे यांनी 22 शेळ्यांपासून शेळी पालनाला सुरुवात केली। अवघ्या 6 महिन्यात त्यांच्या शेळ्यांची संख्या 80 वर जाऊन पोहोचली आहे। महाराष्ट्रामध्ये भरपूर असे गोट फार्म चालू आहेत की नामांकित, आणि आज आपला मराठवाडा म्हणजे दुष्काळी भाग असल्यामुळं शेतीला एक पूरक व्यवसाय या दृष्टिकोनातून आपण शेळी पालनच्या याच्यामध्ये थोडा इंटरेस्ट राहिला। अर्धबंदिस्त शेळी पालनासाठी दत्ता शिंदे यांनी 9 गुंठे जागेत शेडची उभारणी केली। अर्धा दिवस ते शेळ्या शेतात चरण्यासाठी घेऊन जातात आणि उरलेला अर्धा दिवस ते शेडमध्ये शेळ्यांना खाद्यपाणी पुरवतात। शिंदे यांच्याकडे 5 एकर शेती असून त्यातील 1.5 एकर शेतात त्यांनी शेळ्यांसाठी चारा लावलाय। शेळ्यांपासून मिळणाऱ्या लेंडी खताचा वापर ते आपल्या शेतात करतात, त्यामुळे त्याचा पिकालाही फायदा होतो। काळाची गरज आहे। सोजत, सुरई, उस्मानबाजी, जमनापारी आणि गावरान शेळी असल्यामुळं काय माहिती आहे का की हिचा पिल्ल्यांचा जे वजनाचा आहे तो फार कमी असतो, आणि बाकीच्या शेळ्यांचा वजनाचा जे प्रमाण आहे ते जास्त असतं। त्याच्यामुळे कसं सध्या उत्पन्न कमी, तरी पण समजा एक वार्षिक 2-2.5 लाखापर्यंत आपल्याला सध्या भेटू शकतं। दत्ता शिंदे हे 4 ते 5 हजार रुपयांना शेळ्यांची विक्री करतात। या शेळ्यांच्या विक्रीतून 6 महिन्यात त्यांना 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालंय। त्यामुळे शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय अत्यंत फायदेशीर असून नियोजनबद्ध पद्धतीने केल्यास शेतकऱ्यांना त्यातून चांगले उत्पन्न मिळवता येईल। रवी जयस्वाल, झी मीडिया, वाटूर, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।